ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मेन ट्रॅक इथून गौरीकुंडची चालू होते. म्हणजे इथं पहिला बघ तुम्हाला दाखवला, तिथं फक्त काय रजिस्ट्रेशन मी आणि रजिस्ट्रेशन करायला लागते. त्याची एंट्री एकदम ते सगळे नाव तरी सगळ्यांचे पुरं असते. बाई इथं किती असेल बिस्लरीची प्राइस? 80 रुपये. किती भाई कच्च्या रोशी पडली ती बघ. आहे जवली. हा जवली फिट लागलाय बाई. गोड्यावर पण बोलते सांभाळून बघ. चक्कर मी कुछ छोड़ देता ना. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा इथे केटी ब्लॉग्स मध्ये तुमचं सहर्ष करतो एका न्यू व्हिडिओ मध्ये. तर मंडळी आम्ही आहे आता सीतापूरवरून आता आम्ही जाऊ सोनप्रयाग गौरीकुंड. तिथून आता ट्रॅक चालू करायचे. जे आता वाजले बघा 3 वाजले. म्हणजे आम्ही हे बघा 3 वाजले. आम्ही 2ला उठलेलो, मस्त फ्रेश झालो, आंघोळ विंगल गेली आणि रात्रीच बॅगी पॅक करून ठेवलेली म्हणजे ट्रॅकिंगसाठी आलं. तर यो आपले बाई लोक तयार झाले, जॉकेट बिकेट घालून मस्त टाकाटाक. कसं आहे माहिती आहे का, पाणी पडते बाई. काय आमचं नशीब डेंजर काम आहे. रेनकोट आणले ना तसं, पण थंडीना पाणी असलं तर तसं बेकार होते काम ना. हो जाईल तो पाणी. तर चला आम्ही पटापट पॅकअप करतो आणि ट्रॅकिंगसाठी सुरुवात करतो. डायरेक्ट आपण गौरीकुंड. सकाळचं वाजल्यान बाई 4 वाजल्यान ना पाणी चालू झाले बघ. रेनकोट घालून सगळे. पाणी ना थंडावा, हालत बेकार आहे बघ. चला आता पटापट बघू. सकाळचं ठीक आहे, पण सकाळचे उजाला जरा पाणी घे थांबला पाहिजे, मजाने काम वाट लावू शकता. पटापट लाईनला चेक करून जाऊ. चला. तर इथं रजिस्ट्रेशन दाखवावं लागते. आपला रजिस्ट्रेशन केलेला असते तो ऑनलाईन. तर आम्ही केलं आहे आणि त्याचा जेरॉक्स घेऊन आलो. ही लाईन लागली बघ. तर पटापट रजिस्ट्रेशन दाखवतो आणि जातो. तो असा रजिस्ट्रेशन असते. तिथं स्कॅन करत आहे का आपलं सगळं नाव नंबर सगळं कुठं तिथं सगळं येते. तेव्हाच वरती एंट्री करायला भेटतं. तिथं तसा पाठवणार. तर आपण आता इथून ट्रॅक चालू करू आपण. चला रेडी सगळं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. वरती भेटा आता. पब्लिक कशी आहे. पाणी थांबले जरा. थांबायलाच पाहिजे पाणी पाहिजे. मी तर आधी आज सून पडले ना आमचं. मित्रांनो विषय काय माहिती आहे का, मेन प्रश्न असा आहे का, मेन तुम्हाला सांगतो का सोनप्रयाग एकदा चेकिंग झाली ना का तिथून 5 किलोमीटर कधीच चालू जाईल का लोक आणतील चालत या. आमचा स्टॅमिना पण त्यांना का नाही. बघ 50 रुपये शीट आहे बसवला बघ. या बघ कसा 6 जरा माग 1 2 3 6 जरा माग. नहीं 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 भाभी देखो क्या बोल रही है. पर ये 4 लोग इधर 2 आगे. ऐसा काम है तो बेकार काम झाले. कारण या बाई गरम करायला लागले. इकडे बर्फ पडते ना, गरम करायला लागले. असं बसवलंय देवी. तो अभी मी भेटतो पुढच्या व्हिडिओ. बसायला भेटले मला कोंडवली भाई. आवरी ट्रॉफिक लागले ना, अजून 2 तास लागते. हे गाडीन बसलेलो, दुसरं तिकडचा गाडीवाला बोलते 2 तास लागतील अजून लाईन. आवरी यांची ट्रॉफिक जाम आहे. चल थांबतील पुरं. सुटले तर 5 मिनिटासाठी सुटते ती, परत थांबतात. काय आता जाव होता मरो. काय क्लायमेट भारी. पाणी थांबलाय, जरा बरा वाटते. भाई लास्ट स्टॉप इथंच आहे का. गाड्या इथेच चालतील. नाही गाड्या इथंच फिरतात. आम्ही अर्धेकच चालू झालो तिथून, म्हणजे 5-10 मिनिटं लागली. काठ्या बिठ्या घ्या बघ. गर्दी गौरी बघ. तर मेन ट्रॅक इथून गौरीकुंडची चालू होते. म्हणजे इथं पहिला बघ तुम्हाला दाखवला. तिथं बघतं काय
रजिस्ट्रेशन मी आणि रजिस्ट्रेशन करायला लागते. त्याची पुढे येऊन ना गाडी भेटते 50 रुपये पर सीट. आमची हालत बघली ना कशी बसलेलो उतरलो बाई यार देख बहिणा चालत आलो तिथे बसायला पण जागा नाही. इथं मेन ट्रॅकिंग चालू आहे. सगळं नेपाली या का हे चारवालावरती. सुशांत चाललाय, चेतन आहे पुरं, जित्या आहे, गौरव, अजय. तर थंडी आहे थोडी नॉर्मल म्हणजे चालला तर काय तेवढी वाटत नाही थंडी पण वरती असं वरचा नजारा बघा. निंबर आले नाही हेलिकॉप्टर बघ बा असं चालवत होते बस. चलो हे बघ कसली फुल पब्लिक आहे. गर्दी फीट आहे भाई हे बघ की गर्दी मध्ये बघताना ट्रॅक्टर चालवतं हे बघ इथं आहे तो. एंट्री गेट आला मेन. एंट्री गेट मेन. सुशांतनं एक कुठं पुरं केलं असतं. थोडं थांबतो मी इथं साईडला थांबतो जरा. सेम पाय टाकता ना हे बघ सेम चालतात एक साथ पाय टाकतात असं सर्वाला लागते. जिथे आलाय अजय आलाय, सुशांत पण आलाय, गौरव कुठे आहे माहित नाही. गौरव पण आला. हे घोड्यांवर जाताना गाण बघ आली अख्खं मोठं बागताना बूट सगळी ती आखताना गाण होते सगळे बघ. चालायला जागा नाही बाई, चालायला जागा नाही. पण येतं ट्रॅकिंगला ना आपली जवान पोरा राहतं हो. ही डोकऱ्याची पण आले बघ. ही बघ डोकऱ्याची ही बघ कवरे हे बघ डोकऱ्याचे बघ. डोकरा बाबा ना डोकऱ्याचे बघ. तुम्ही येत नाही केदारनाथला ट्रॅकिंगला का पडतं काय पाहिजे. समोरचा व्ह्यू दाखवतो समोरचा एक नंबर व्ह्यू. दिसते का बर्फ दिसते का तुम्हाला बर्फ. काय जंगल जेट्टी होता चट्टी ना चट्टी एक डोंगर हे बघ अख्खा डोंगर आहे नुसती झारा. इथं फ्रूट सगळा काकऱ्या विकऱ्या निंबू पाणी थांबतात पक्की जण आहे बघ स्टे करायला. समोरचा बघ दिसते का बर्फ दिसते का दिसला बघ थोडा. इथून 14-13 किलोमीटर असतं अजून जायचं आम्हाला चालायचं. काकडी घेतली कलिंग घेतली गरम वस्तू नाही थंडी आहे थंडी वस्तू काय ती तुम्हाला म्हणून सांगता 50 रुपये प्लेट. आता थंडी लागायला लागली यावं थंडी लागली. लेडीज पण चढवताना सांगू ना काय हे बघ फुल ताकद असते बाबा यांच्यात. ही आजी बिना काठीशी बिना याशी चढायला लागली कवांशी बघता असते पण गोड्यावर नाही. डेंजर आहे अजून फिट आहे म्हणजे समजलाच. चला जित्या पुरं गेलाय. सुशांत एकदम सगळ्यांचे पुरं असते हे बघ सगळं मागा ना मी सुशांत पुरं तर व्हिडिओ काढाय मी धावत आलो 1 किलोमीटर धावत आला.
अरे बाई ते बिट्टू ना घोडा त्यावेळी म्हणजे गुन्हा खतारा गेला इकडे चालायला जागा नाही अख्खं कपडं कॅन्डी बिंडी मागून लागला असं काय आलं बघ आलं बघ पारायचे पाली हे बघ इथं बसलो आम्ही आता दाखव तेव्हाच घोडा खायला लागले आम्ही भूक लागली घोडा तर चला खातो ना लगे निघतो आम्ही महाग आहे इकडं 50 रुपये बिसलरी वाटली आहे हे बाई फक्त घोड्यांसाठी इथून आता खच्चर घोडा ही लाईन बघ अशी 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 तिकडं पार अजून समोर बर्फाचा डोंगर दिसते बघ समोर तरी काय गरम आवरा झालाय ना निंबर पडलाय फुल गरम झालाय काय कामागीर झाल्या चालून चालून आमचं नशीब आहे का पाणी पडलं नाही रातचेच पाणी 5 वाजेपर्यंत पडत होता त्याच्यानंतर पाणी पडला नाही ते आमचं नशीब आहे हे बसल्या पुढं हे बाई हेलिकॉप्टर जातं ना का वरती दाखवीन काय उतरताना ते चला आणि ही आलता ना पूर आलता ना 2013ला जो गाव गावून गेला ना रामबाण तो समोरचा कोसळले ना तो अख्खा गाव वावत गेला 2013ला पूर आलता ना केदारनाथला रामबाग गाव अजून आम्हाला आवरात सराचा आहे नवीन पुलाचं काम चालू आहे नवीन पूल हे बघ हात तो इथूनच आवरा पूर आलता 2013ला अख्खा कोसळलेला कवरा आले आम्ही ते नदी नाव म्हणजे पूल आहे आणि नवीन पुलाचं काम चालू आहे यो पावसाच्या याचे वरून पाणी जात असतं त्याला पण पाणी लागते असा व्ह्यू आहे पुढे जाऊ आपण अजून आपल्याला ट्रॅकिंग भरपूर करायची बघ आवरेवरती जायचं आहे अजून नदीच्या साईडची आता ट्रॅकिंग चालू केली या साईड आता किती टाइम लागते का माहिती 3-4 वाजता पोहोचतो आम्ही वरतीच गेले होते आज ट्रॅकिंगची व्हिडिओ होईल आताच म्हणजे आता वरती आलो एकदम ना थंड्या वाजता लागते पाणी नाही आलं पाहिजे मोसम साफ आहे मोसम दाखवू कसं आहे सुहाना हे बघ क्लायमेट तेव्हा असं वरती चढावं लागलं म्हणून वरती इथून तुला अजून वरती चढायचं आहे हालत बेकार झाली आमची डेंजर आहे जाम लांब आहे बाई वाटते घोड्यांमुळे व चालायला कटायला दुसरा काय नाही या घाण करताना नाही ती आणतात दरबराट अर्धे पुणे आलेला आम्ही अजून इथं खालची इकडे आवडत दिसत होता ना आता डबल वरती बघता होता तो समोर जित्या भाई पुढे गेलाय जित्या केतन माग आहे सुशांत माग आहे गौरव माग आहे भाई इथं किती असेल बिस्लरीची प्राइस 80 रुपये किती 80 भाडा वरती केदारनाथ 150 तर बघू चला आम्ही वरती आता थोडं थांबतो ड्रायफ्रूट खातो ना डबल निघतो ते येतील चला जाम थकलो बाई हालत बेकार झाले हे बघ कवरे वरती आले ते खाली झोपड्या नाही दिसतं ना खतरनाक गेम आहे डेंजर ट्रॅकिंग आहे
योगा बर्फ गाठून राहिलाय. एक वरती आहे योगा इकडे पण बघला बर्फ वरती देतो दुसरा बर्फ बघा जो असाच दाखवतो. भाई कच्च्या रोशी पडली ती बघ आहे जवली. हा जवली फिट लागलाय बाई गोड्यावर पण बोलते सांभाळून बघ. चक्कर बेकार काम आहे हा का सांभाळून बसा बाई. हे काय रस्ता पण चांगला नाही आहे. ते आमचेच खाली या लोखंडे काय सांगतात त्या मारले असते. सरकला ना निघूत पडली कशी बघलास ना कशी लोलते त्या तसा काम तुमचा होईल. त्याच्यासाठी बसा तर विचार करून बसा. ते हेलिकॉप्टरमध्ये जा पैसे गेले तर चालते नाही तर खच्चर में खच्चर हो जाएंगे. आणि समोर दिसते बर्फ. आता आम्ही बर्फावर जाऊ अजय ना मी भेंडी थोडा बर्फ बघू कसा आहे नाही रे बाई. बर्फ बघूच आम्ही जाम मेहनत केली जातात. चला हे बघ विचलायला लागलाय का तो बर्फ. हे बघ आखा विचलायला लागलाय. भाई कोणला पाहिजे घे पटकन बर्फ. व्हिडिओ कोण बघते लवकर घ्या. हा 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 अजय खतरनाक ना भाई. समोर जो पाणी पडते ना तू याचे खालशी जाते. ही बर्फाची चादर पण दे. बर्फ हे बघ हे बघ. हे आणू का रे तुम्हाला बर्फ पण थोडा खराब झालाय. राहील का येतायचा माहिती नाही बाई. दुसरा काही नाही इकडं आणण्यासारखा. आवडी मेहनत करून आलो ना बर्फ बघाय पाहिजे. तुम्हाला पाहिजे का पाहिजे झालं सांग. अजय काय करायचं घेऊन याचा आवडी लांब आल्या तर पाहिजेच ना घेण्या. त्या हेलिकॉप्टर बघ कसं जातात भारी. हे सरकुंडे आहे बघ. अजय येतं का सरकत. नको बाबा मी नाही रिक्स घेत हा बाई. मी नाही रिक्स घेत. सरकाव ते स्लिप मारते बँकी. खिल्लोवाली बुटा नाही आपली. हे बघ अशी बुटान हे घेतलेलं वरचं पाणी पडते ते फारून शाप लहान पाठल खाली गेला ना तिकडं दगरी डायरेक्ट तिकडे जात. तर इथं आहे बघ या साईडून एक आहे ना एक शॉर्टकट आहे. तर आम्ही शॉर्टकट मारणार आहोत. अजय तयार असतं तर पण शॉर्टकट या फिरून फिरून कटाला आलंय जाम. चला शॉर्टकट रस्ता दाखवतो तुम्हाला आता. 4 किलोमीटर आहे अजून मंदिर. आमची हालत झाली बसचे बसतात. ही खालून चरले आवडा डोंगर डेंजर काम झालं. जो बर्फ वाचलेला आहे तो राहिला आहे बघ. तो पण आता विचलायला लागला आहे बघ. तो पण आहे यो पण आहे यो पण आहे काही थोडं. बाई जाम थकल्यावर आता ना जामच आहे गेला भाई. कॉफी तरी पिऊ आपण. कॉफी घेतली आम्ही दोघं आगे सगळी. म्हणजे इथून अजून बसल्यावर ना तिथून 3 किलोमीटर असेल. 3-2 म्हणजे 2 चरण म्हणजे एक चरण आहे ना रे अशी वाकडी तिकडे तर करायला लागते. पाय दुखतात भेंडे. पोचू आम्ही 2 तास लागतील अजून. काय करसाल कितीला ट्रॅक चालू केलं तर आम्ही माहिती आहे का चढायला म्हणजे गौरीकुंडची 5 का 5:30 का 6 वाजता गेला. आता वाजले ना मग बघ. आता वाजले बघ 2:30 वाजले ना 2:30 बघ 2:30 वाजले. डेंजर आहे भाई. जाम चरण आहे येड्यासारखी. आम्ही पेतो आता कॉफी. चला भेटू नंतर आपण. तो रील मध्ये ट्रॅक्टर बघतो ना तो आले बघ कसा चढते बघ. हो बघ डेअरिंग पाहिजे बाई सर्वाला. समोरचा दिसते ना तो समोरचा फक्त एक यो चराचा राहिलाय. आम्ही मंदिरापर्यंत पोहोचू. प्लेन येईल बाई चढायला चालत.
टेन्शन नाही, पोचलोच समज. अर्धा एक तास झाला होणार, अर्धा एक तास. यो मेन राहिला आहे आता शेवटचा. डेंजर काम आहे भाई. बोले हर हर महादेव. इथून फिरून असं आहे आणि शॉर्टकट आहे. आम्ही शॉर्टकट चालू जरा तर लवकर पोचू आम्ही. तरास आली म्हणा जाम. तरासमध्ये थकल्यावर जाऊ आम्ही, विषय तो आहे. कसं आहे 4-5 दिवस झालं आम्ही झोपलो नाही, कारण की 2 नाईट आमच्या ट्रेनमध्ये गेल्या. तो पण झोपलो नाही सारखं. त्याच्यानंतर हरिद्वारला 1 नाईट. तिथं पण लवकर निघलो आम्ही इकडे याला सोनप्रयागला. सोनप्रयागला आलो 9ला झोपलो, 2ला लगे उठलो, इकडे ट्रॅकिंगला आलो. त्याच्यामुळे डोका पण जाम दुखायला लागेल, डोला पण दुखायला झोपूमध्ये. हसते हसते त्याचा शॉर्टकट घाय नाही करू. हे बघ काजू बदाम बाई विकते, कोणला पाहिजे असतील ते घे. समोर एक दिसते का शॉर्टकट, समोर आहे समोर. तिथून शॉर्टकट येऊ जाम बेकार आहे. इकडच्या असं चरून आला ना, नाही इथून लगे शॉर्टकट घेतला ना तर मस्त. जर तर तुम्ही खालची तिथून शॉर्टकट घेतला इथं वरती याला काम निघला तुमचा. इकडे जमीन बघ कशी खेचली. तर आता आम्ही इथं म्हणजे चरलो, म्हणजे इथं खचर बिचर इथंच सगळं घोडं बिडं ठेवतात. याचे पुरण येत नाही, इथून चालत जावं लागते. 1-1.5 किलोमीटर आहे. तर आपण पण पटपट चालत जाऊ. आपल्याला पास करायचं आहे, पट जाऊचं. तुम्हाला मंदिर ना ते उद्या जातील एकदम भारी. आज आम्ही पास घेऊ आणि आराम करू. जाम थकल्यावर चला. जो असा एरिया आहे वरचा, झालेला आहे हेलिकॉप्टर. तो बघ खाली ठेवलं जातं, तो आता सुधारणार नाही भाई. तो ते वर टाईम लागेल काय माहिती. हे बघ इथं हेलिकॉप्टर येते, इथे हेलिकॉप्टर उतरता ना सगळं. आता आला नाही, पोचलो भाई. हो बीच. इथून आता देवले चौरी गर्दी आहे बघ. दर्शन लाईन ब्रिज वाले, दर्शन लाईन बीच वाले एवढी गर्दी आहे भाई. आता पाणी पण यायला लागले. डेंजर काम आहे. यो कसा आहे टोकन माहिती आहे का? यो साधा टोकन आहे, VIP टोकन नाही. ही रांग आहे, फुल गर्दी आणि पाणी पण चालू झालं आता. पुरी वाट लावलं आता. हे बघ तिथून रांग आहे, ती दर्शनाची रांग. ही लाईन लागते. आम्ही पण चालू आता, आम्ही कॅम्पवर चाललो आणि मोसम पण लगेच बघ क्लिअर झाला. आणि समोर बघू शकता तुम्ही बर्फ. आपण तुम्हाला सगळा हे मंदिर बिंदिर सगळा ना नंतर जातो मी आरामशीर, कारण की आता जाम थकल्यावर मी कॅम्पवर जातो. चला. का पण आवरा आलाय ना भाई, गाण फारलंय हो बघ यार भाई. त्रिशूल बघायला आलो आम्ही. ओम काय आहे या त्याचा कॅम्प आहे. आता आम्ही कॅम्पवर पोचलो. जो एक कॅम्प घेतले तिघांना एक आणि यो एक, 2 कॅम्प आम्ही घेतले. जिथे गेले कुपन काढायला आणि 3 जण मागे जाणं अजून आलंच नाही. हालत बेकार झाली असेल पाणी आलता. या आजीचं पाय बघ, आजे पाय वरती कर. हे बघ कसं झाले. प्लस थंडी आहे बाई याच्यात. असं पाय म्हणजे भिजलं म्हणजे खपला. डेंजर काम आहे बाई. सगळी सोय करून यायचं असेल तर तुम्हाला. आले आमचा हात सून पडले. डेंजर काम. आता झोपता बस झाला. तर कॅम्पमध्ये बसल्यावर आम्ही
समोरचा नजारा दाखवतो तुम्हाला. बघा का, बघा. जाने तेरे वालों का मंजर तू. बाई जाम थंडे. 6 जणांची हालत बेकार झाली. नाही बघ मी तर जिथे आहे आजी. आम्ही एक टेंटमध्ये 3 जण आहोत. ते 3 म्हणजे 6 जण आहोत आम्ही. बेकार काम झाले काही. डोका दुखायला लागले. ब्लॉग मी इथंच एंड करतो. आवडलं तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. आणि उद्या सकाळी दर्शन येतं. सगळं देव तुम्हाला दाखवतो कुठे काय काय आहे. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.